अंगणवाडी सेविका निवडीबाबत विषय आहे। तर आमचा जी विषय आहे की JR शासन JR आमची नियुक्ती व्हावी, त्याप्रमाणे थेट नियुक्ती प्रकरणी निकाली काढल्यानंतर जे निवड आमची प्रत्यक्ष यादीत 2 नंबरला नाव असल्यामुळे पहिल्या 1 नंबरवाल्याने राजीनामा दिला। कधीची यादी 21/3/2025 रोजी निकाल जाहीर झाला होता। त्या यादीला 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे, त्याने मुदत 1 वर्षी मुदत आहे। तर त्या मुदतीप्रमाणे आमची नियुक्ती व्हायला पाहिजे होती शासनाच्या JR प्रमाणे। तर शासनाचा JR काय सांगतोय की पहिल्या अंगणवाडी जी सेविका नियुक्ती केली होती तिच्या काय कारणावरून राजीनामा झाला असेल किंवा तिला कामावरून काढण्यात आले असेल तर तिथं तात्काळ नियुक्ती करावी, वेटिंग मेरिट लिस्टप्रमाणे तिची नियुक्ती करावी। पण ती नियुक्ती करण्यात टाळाटाळ का करत आहेत ही राहुल चव्हाण पंढरपूर बालविकास प्रकल्प अधिकारी ही काय आम्हाला मार्गदर्शन देत नाहीत किंवा काही येत नाही, ते उडवाउडवीची उत्तर देतात। तर आमची जी शासन JR सांगतो 2023चा त्या निर्माण आमची नियुक्ती व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। ती पद आता रिक्त आहे सध्या। कास्टवेज काय नाही त्याच्यात, कास्टवेज काय नाही, जे असेल ती मेरिट लिस्ट प्रमाणे आहे। आमचं मेरिट लिस्टला नाव आहे, त्या मेरिट लिस्टच्या नावाप्रमाणे आम्हाला ती पद भरून भेटावे। शासनाच्या JR प्रमाणे 30 दिवसाच्या आत पद भरायचं होतं। तर आज त्यांना कामावरून काढून बी 1-1.5 महिना झाला असेल आणि त्यांनी स्वतः राजीनामा दिवाळीत येऊन दिलेला आहे। ती पहिली जी मदतनीस सेविका होती ती जेल पोलीस नियुक्ती झाल्यामुळे तिनं राजीनामा दिलेला आहे। तरी अजून यांनी काय कोणाची नियुक्ती केली नाही आणि शासनाच्या JR प्रमाणे आमची नियुक्ती व्हावी। जी उपोषण कार्यकर्ते वशिलाबाजी ही काय वाटत नाही आमची काय, पण टाळाटाळ करते म्हणजे त्यातनं एक संशय आम्हाला बळगतोय की ह्याच्या होऊ शकतं। कारण आमचं JR प्रमाणे आमची नियुक्ती होत असताना आमचे काय करत नाहीत, म्हणजे त्यात काय तर वशिलाबाजी होत असेल किंवा काय ना दबाव टाकला जात असेल त्याच्यामुळे ते करत असतील ना। JRच्या व्यतिरिक्त पळते ती म्हणजे काय तर असेलच असा आमचा अंदाज आहे। न्याय नाही मिळाला तर काय करणार? नाही मिळालं तर आम्ही हाही करूच। शेवटी आमच्या दबाव टाकायचा चालू आचारसंहितेचा ह्याचा त्याचा, तुम्ही आचारसंहिते ह्याच्यात बसलाय, पण आम्ही त्याला न डरता आम्ही ही करूनच्या करून परत याने आमच्या विरोधात निकाल गेला तर आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात न्याय मागू, त्याच्या हिशोबाने आम्ही करणारच आहे। फक्त आम्हाला JRच्या नियमानच पाहिजे, आम्हाला नियमाच्या व्यतिरिक्त एक गोष्ट सुद्धा यांची नका आहे आम्हाला। अधिकारी काय म्हणते ते काय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, म्हणजे अधिकाऱ्यांसंग बोलणं झालं। पंढरपूर राहुल चव्हाण साहेबांसंग 45 मिनिटं बोलणं केलं, त्याची पूर्ण आम्ही त्यांना समजून सांगितलं अशा पद्धतीने होतं आहे। सोलापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास प्रकल्प आहे मिरकल साहेब, यांच्या संगत सुद्धा आम्ही काल 2दा बोलणं केलं। त्यांनी बी हीच पद्धत वापरते की JR सोडून बाहेर पळते, ती JR सोडून पळू नका म्हणतो आम्ही। JR मध्ये दाखवा की तुम्ही नियुक्ती आमची का होत नाही। JR तर स्पष्ट सांगतो तुमची नियुक्ती व्हायला पाहिजे, तर नियुक्ती आमची झालीच पाहिजे। नियुक्ती आमची नाही झाली तर आम्ही उपोषणावरून उठणार नाही, मरण आलं तर चालेल। इथं माझं नाव रुक्मिणी अनिल गोडसे, मी मदतनी सेविका या पदासाठी तर उपोषणाला बसले। मेरिट नुसार माझं नाव आहे, JR पण स्पष्ट सांगतोय की मेरिटमध्ये जे आहे त्याला घ्या, पण ही का घेत नाहीत ही काय मला माहीत नाही। ही तर मला न्याय मिळावा याच्यासाठी मी उपोषणाला बसले। गाव कुठलं? माझं गाव लोणारवाडी, तालुका पंढरपूर।